हा गणिताचा किती लांब लचक प्रश्न आहे बघा. वर्गमूळ दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कशाची बेरीज दिली आहे? 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, असं 99चा घनापर्यंत जायचंय. त्याची बेरीज करायची आहे आणि त्याचं वर्गमूळ काढायचं आहे. बघा आता या प्रश्नापर्यंत ऍक्च्युली पोचायचंय कसं, आपल्याला कसा सोडवायचा हा प्रश्न मी ते तुम्हाला सांगतो. आधी आपण काय करूया, आधी आपण बेसिक घेऊया. समजा 1चा घन अधिक 2चा घन एवढंच असतं, तर याचं उत्तर ऍक्च्युली काय आलं असतं? 1चा घन तर 1 असतो, प्लस 2चा घन 8 असतो, वर्गमुळात 9, वर्गमुळात 9, याचं उत्तर किती येतं? 3. आता याच्यामध्ये काय करायचं ऍक्च्युली ते लक्षात घ्या. तर हा जो 2 दिसतोय ना शेवटचा, हा 2 घ्यायचा. ठीक आहे, हा 2 घ्यायचा. 2च्या पुढची संख्या किती आहे? 3, बेत्रिक 6, आणि या 6चं अर्ध करायचं. 6चं अर्ध किती येतं? 6चं अर्ध येतं 3. जे आलं हे उत्तर. काय काळजी करू नका, तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो. हे कळलं का तुम्हाला? आता आपण काय करूया, 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन करूया. बघा लॉजिक तुम्हाला कळणार आणि तुम्ही उत्तर काढणार त्याचं. हे बघा, 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन. मला सांगा 1चा घन किती येतो? 1, 2चा घन 8, 3चा घन 27. ह्यांची बेरीज केली तर ती येते 36, आणि 36चं वर्गमूळ किती येतं? 6. पण याचा शॉर्टकट कसा करायचा? तर आपण काय करायचं, हा जो 3 दिसतोय म्हणजे ही जी शेवटची संख्या आहे त्याच्या पुढची संख्या घ्यायची. ती किती येते? 4, 3 चोक 12, आणि या 12चं करायचं अर्ध. 12चं अर्ध किती येतं? 6. बघा हेच उत्तर आलं, 6. मग जर असं असतं 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन, लक्षात येते का? तर तुम्ही काय केलं असतं बरं? तर तुम्ही शॉर्टकटमध्ये हा 4 घेतला असता, त्याच्या पुढची संख्या 5, आणि त्याचं केलं असतं अर्ध. 4 पंचे 20 भागिले 2, उत्तर येतं 10. आता मला तुम्ही सांगा, जर असा प्रश्न असेल आणि शेवटची संख्या 99 आहे, तुम्ही काय कराल? आणि उत्तर काढा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.